योद्धा न्यूज मराठी. चांडोलीत भीमशक्तीचा एल्गार. मागासवर्गीय दफनभूमीवरील अतिक्रमण कार्यकर्त्यांनी पाडले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाज. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील मागासवर्गीय समाजाच्या दफनभूमीच्या जागेवर झालेले अनधिकृत अतिक्रमण भीमशक्ती संघटनेने आक्रमक ठोक आंदोलनाद्वारे हटवले आहे. प्रशासकीय दिरंगाईला कंटाळून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय डोळस यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी स्वतः हाती हत्यारे घेऊन अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त केली. नेमकी घटना आणि पार्श्वभूमी. चांडोली येथे मागासवर्गीय समाजासाठी दफनभूमीची जागा राखीव आहे. मात्र गेल्या काही काळापासून काही व्यक्तींनी या जागेवर जाणीवपूर्वक अतिक्रमण केले होते. यामुळे समाजाला मृतांवर अंत्यसंस्कार करताना प्रचंड मनस्ताप आणि अडचणींचा सामना करावा लागत होता. स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने समाजात संतापाची लाट होती. ठोक आंदोलन आणि कारवाई. प्रशासनाच्या सुस्त कारभाराचा निषेध करण्यासाठी भीमशक्तीचे विजय डोळस शेकडो कार्यकर्त्यांसह दफनभूमीवर धडकले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अतिक्रमित जागेवरील बांधकामे आणि अडथळे तोडण्यास सुरुवात केली. विजय डोळस यांचे विधान. मागासवर्गीय समाजाच्या हक्काच्या जागेवर डल्ला मारणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. दफनभूमी ही पवित्र जागा असून तिथे अतिक्रमण कदापि खपवून घेतले जाणार नाही. प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा. याच प्रकरणात राजगुरुनगर परिसरात दफनभूमीच्या जागेवर असलेल्या उर्वरित अतिक्रमणाबाबत भीमशक्ती संघटनेने आता प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. बाळू सावंत यांच्या अतिक्रमणाचा आरोप. मिळालेल्या माहितीनुसार दफनभूमीच्या जागेवर बाळू सावंत नावाच्या व्यक्तीने अनधिकृतपणे दुकाने आणि पत्र्याची शेड उभारून अतिक्रमण केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यापूर्वी PMRDAने काही भागावर कारवाई केली होती. मात्र ही विशिष्ट दुकाने अद्यापही उभी असल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. आंदोलनाचे प्रमुख मुद्दे. 8 दिवसांची मुदत. प्रशासनाने आणि संबंधित व्यक्तीने पुढील 8 दिवसात हे अतिक्रमण स्वतःहून हटवावे. तीव्र इशारा. जर मुदतीत जागा मोकळी झाली नाही तर भीमशक्ती संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडेल. आम्हाला त्यांच्या घरापर्यंत जायला लावू नका, असा सज्जड दमही यावेळी देण्यात आला. सांस्कृतिक प्रतीक. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांच्या गळ्यात निळे उपरणे, हातात पंचशील ध्वज होते आणि परिसर जय भीमच्या घोषणांनी दणाणून गेला होता. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी. आले रे आले, जय भीम आले, आले रे आले, जय भीम आले, आले रे आले, जय भीम आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आवाज निघाला पाहिजे, आवाज. मी जे एकटा तुमच्या सगळ्यांच्या जोडीने ओरडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब. आले रे आले, जय भीम आले, आले रे आले, जय भीम आले, आले रे आले, जय भीम आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. वरती इथं काही लोकांनी अतिक्रमण केलं होतं.
खरं वास्तविक पाहता ही मागासवर्गीय आणि बेवारस लोकांची दफनभूमी आहे. परंतु आजही ती जुन्या काळातील ती म्हणजे आहे की मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसं आजही या जाती जमातीमध्ये उभे राहिले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भीमा कोरेगावचं स्मारक असेल, तिथं देखील काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. राजगुरुनगर खेडच्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्या ठिकाणी बसवला त्या ठिकाणी देखील काही लोकांनी तिथं अतिक्रमण केलेलं आहे. तळेगावमध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगल्यावर तिथं देखील काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. जिथं जिथं मागासवर्गीय समाज काहीतरी कारणासाठी उभा राहतो, आतापर्यंत तुम्ही आमच्या जागेमध्ये जमिनीमध्ये अतिक्रमण केलं, आम्हाला काही वाटलं नाही. परंतु आता तुम्हाला आमचे मसनवाटे कमी पडायला लागले, आमच्या दफनभूम्या तुम्हाला कमी पडायला लागल्या. आता तुम्ही आमच्या माणसांना गाडण्यासाठी जी जागा आहे त्याच्यावर देखील तुम्ही उद्योगधंदे चालू करून तुम्ही त्या मेलेल्या माणसाच्या टाळूवरच्या लोणी तुम्ही खायला सुरुवात केली आहे. अशा धनदांडग्या लोकांना आम्ही 2022 पासून 2012 मध्ये आम्ही पहिलं आंदोलन केलं. 2012 मध्ये आम्ही पहिलं आंदोलन करून ही जागा रिकामी करून दिली. 2012 नंतर रिकामी केल्या जागेवरती त्याच्यानंतर परत या जागेवरती अतिक्रमणाला सुरुवात झाली. परत झालेल्या अतिक्रमणाला सुरुवात झाल्यानंतर खेडमध्ये एक 7 वर्षाची चिमुरडी पोरगी वारली. त्या मुलीचा अंत्यविधी करता येणार नाही, त्या मुलीला दफनविधी करावा लागतो. जसं ज्या पद्धतीमध्ये सगळं हिंदू धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, इसाई धर्म असेल, त्याचप्रमाणे आमच्या इतर जातीय धर्मांमध्ये देखील लहान बालकांना दहन केलं जात नाही तर त्याला दफन केलं जातं. त्या मुलीला गाडण्यासाठी इथं जागा मिळाली नाही. त्या दिवशी मी मुंबईमध्ये असल्या कारणास्तव 2022 मध्ये त्यामुळं त्या मुलीचं प्रेत या राजगुरुनगर खेडवरून चिंचवड या ठिकाणी पत्रकार महोदय तिकडे नेण्यात आलं गेलं. मला एक सांगा, आता या लोकांनी कोणती जागा अशी शिल्लक ठेवलेली आहे की तिथं अतिक्रमण करत नाहीयेत? मागासवर्गीयांची जागा काय यांना अतिक्रमण करण्यासाठी मुभा त्यांना मिळाल्या आहेत का? तुम्ही मला एक सांगा. महारवतनाच्या जागेच्या संदर्भामध्ये मी आतापर्यंत काय बोललो नाही. महारवतनाच्या सगळ्या जागा या लोकांनी अतिक्रमण करून घेतल्या आहेत. शासनाने 50% निधी म्हणजे शासनाने त्यांचा 50% निधी घेतला, त्यांनी त्यांची रक्कम वसूल केली आहे. आज मागासवर्गीय लोक देशी दौडायला लागलेले आहेत. या महसूल विभागातल्या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खातात आणि त्यांना परवानग्या देऊन टाकतात. आज माझा मागासवर्गीय समाज रस्त्यावर आलेला आहे. ठीक आहे, आमच्या शेती तुम्ही लुटल्या, आमच्या जमिनी लुटल्या, आमची घरं तुम्ही लुटली. अरे पण दफनभूमी आणि मसनवाटे तरी आम्हाला ठेवा. आम्हाला जिवंतपणे तुम्ही राहू देत नाहीये. किमान मेल्यानंतर तरी आमची मुलं बाळं आणि आमच्या समाजाला कमीत कमी सुख शांती मिळेल एवढं तरी किमान तुम्ही आमच्यासाठी ठेवा. मी सगळ्या पत्रकारांना निवेदन आणि विनंती करतोय की आज या ठिकाणी मी आता हे अतिक्रमण स्वतः माझ्या हाताने काढण्यास सुरुवात करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असं नाही करणार ते. मग त्याला लागेल, मग त्याला लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. एकच साहेब, बाबासाहेब, एकच साहेब, बाबासाहेब, एकच साहेब, बाबासाहेब, एकच साहेब, बाबासाहेब, एकच साहेब, बाबासाहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो. एकच साहेब, बाबासाहेब, एकच साहेब, बाबासाहेब. छत्रपती शिवाजी महाराजांचा. पाणी पाणी नको, पाणी नाही पाहिजे. हे पक्के चल पुढे. विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.
विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाही तर पहिला असतो विजय असो बाबासाहेब बाबासाहेब विजय असो विजय असो एकच साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो काम वरती कर एकच साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब ए तो खांबी तो उभा नको करू. माझ्या काढून टाकतो काम वर उचला वर उचला ए तो खांब पाडणार आहे एकच साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बोलू का परत हो ओले साहेब बोलू का थांबा उद्या कार्यक्रम होता. हो जाऊ द्या. 2 मिनिटं थांबा. हे यार सगळ्यांनी जोर लावा ना तो. आणि यार पडत का नाही तुम्हाला लावा जोर. काढून टाका चल इकडला एक राहिला थांब रे बाळा थांब इकडे या इकडे जोर लावा थांबा इकडे या सगळ्यांनी काढून टाका सगळं ए पाडून टाका वर चढून फाडून टाका सगळं चालू जा जेवढं याच्याकडे जा आल्याकडे जा जेवढं सांभाळे बाबा एकच साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचा खालची तार कुठे ना? आंबेडकरांचा तार आहे ना तार हे बघ नाही तार आहे किशोर ते इथं तार आहे. मग ठोक ना डायरेक्टली हातोडे आणतो तू सर हे म्हणजे ती तार पिळल्या जाणार नाही आहे ना हा लाव हार कुठे आणि पोलीस प्रशासन असेल महसूल विभाग असेल या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या देशाचे गृहमंत्री असतील या देशाचे आपल्या या राज्याचे उपमुख्यमंत्री असतील आणि 2022 पासून या जागेचा पाठपुरावा करतोय मार्गाने आम्हाला जे आमचा हक्क आणि अधिकार आहे आम्हाला प्रशासनाकडून मिळत नाही त्यामुळे आम्हाला न्यायालयात असतं आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार आम्हाला आमच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळवावे लागले ही दुर्दैवाची गोष्ट आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर का आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार जर मिळाले नाही तर नाईलाज असतो लोकशाही आम्हाला हातात घ्यावी लागेल आम्हाला या सगळ्या गोष्टी मान्य आहे हा देश संविधानाच्या तत्वानुसार चालतो संविधानावरती चालणारा हा देश आहे आम्ही देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत परंतु जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी जर मरत असेल आणि त्याच्या जर मरणाची जी जागा जिथं गाडण्याची जागा असेल ती जर बाकीचे लोक जर दडपत असतील किंवा जर लुबाडत असतील तर ती जागा आम्हाला आमची मिळवण्यासाठी आम्हाला या जागेवरती ना बंगले बांधायचे ना घरं बांधायचे ना ह्या भडव्या भाडकावांसारखे आम्हाला दुकानदारी करून ह्या भाडकावांनी जशी दुकानं भाडून दिलेत अशी आम्हाला भाडकावगिरी करायची नाही ही समाजाची जागा आहे ही समाजासाठी मिळाली पाहिजे सगळ्याच लोकांनी जर दुर्लक्ष केलं तर मग समाजाने न्याय मागायचा कोणाकडे शासन न्याय देत नाही प्रशासन न्याय देत नाही पोलिस न्याय देत नाही महसूल विभाग न्याय देत नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री न्याय देत नाही महाराष्ट्र गृह खाता आम्हाला न्याय देत नाही अरे न्याय मागायला लोकांनी जायचं कुठं तर न्याय मागायला लोक जर आमच्याकडे येत असतील आणि आम्हाला जर वाटत असेल की या ठिकाणी ज्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार होते त्या ठिकाणी भीमशक्ती संघटना लोकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आमचे हक्क आणि अधिकार मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही एवढं मी आपल्या सर्व प्रसार माध्यमांना या निमित्ताने सांगतो आणि या आता आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची इथं प्रतिमा लावत आहोत
या बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला जर कोणी जर धक्का जर लावला तर महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये जाळपोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धांच्या शांतीच्या मार्गाने चाललो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे त्या क्रांतीच्या मार्गाने चाललो. परंतु आता जर तुम्ही आमच्या जर उडा पोटावर जर नाचायला जर प्रयत्न करत असाल तर तुम्ही बाकी याद राखा, आज ही बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा मी या ठिकाणी लावतोय. जर या बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला जर काही धक्का लागला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाळपोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर उद्या जर समजा जातीयवादाच्या माध्यमातून जर इथं जर जातीय दंगे जर घडल्या तर या जागा ज्या माणसाने या जागेवरती अतिक्रमण केलं आहे या जागेचा मालक जो असेल त्या सगळ्या गोष्टी सर्व जबाबदारी या जागा मालकावर राहील. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आणि महसूल प्रशासनाने आणि गृह विभागाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी. आणि आज आम्ही या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा इथे उभी करत आहोत. लावार इथं दफनभूमी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, दफनभूमी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर जय महाराष्ट्र, जय भीम. तर स्वातंत्र्याचा ध्वज फडकवतो, सूर्य तळपतो प्रगतीचा आणि महाराष्ट्राच्या मातृभूमीला मुद्रा आमच्या मानाचा. तुमच्या अस्तित्वाची सन्मानाची संविधानाच्या न्याय हक्कासाठी आज तुम्ही दफनभूमीची जागा आहे, मागासवर्गीयांच्या हक्काची जागा आहे, ती आज तुम्ही काय करायला म्हणजे त्या ठिकाणचं अतिक्रमण हटवण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. त्या अनुषंगाने आपण या म्हणजे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि शासन आणि प्रशासनाला काय आव्हान करणार आहात? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे हक्क मागून मिळत नसतात. हक्क हे जर तुम्हाला शासकीय माध्यमातून मिळाले नाहीत ते हक्क हिसकावून मिळवावे लागतात. आता आम्ही अतिक्रमण काढा म्हणून आम्ही त्यांच्याशी शासनाशी अनेक वेळा पाठपुरावा केला, त्यांनी अतिक्रमण काही काढलं नाही. अतिक्रमण आमचं आम्ही काढलं. आता राहिला प्रश्न या जागा मालकाचं नाव काय आहे? या जागा मालकाचं नाव आहे बाळू सावंत. या बाळू सावंतनी सगळं अनधिकृत सगळे हे बांधकामं केली. PMRDने जशी चांदोलीमध्ये कारवाई केली काय तशी कारवाई इकडे करावी अशी आमची मागणी आहे. एकाला न्याय आणि बाकी 100 जणांना 100 जणांवरती 100 जणांवर अन्याय आणि एकाला न्याय, ही कुठली भूमिका आहे? अशा पद्धतीने शासन जर चालत असेल तर आम्ही त्या शासनाचा धिक्कार करतोय. हे बेकायदेशीर आणि अनधिकृत पद्धतीने यांनी बांधलेली दुकानं आहेत, ही दुकानं सगळी नामशेष करून टाकावी. शासनाला आणि या संघटनेच्या माध्यमातून आजच्या 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही आयसर होते. येणाऱ्या 4 ते 8 दिवसामध्ये जर काही पटांगण रिकामा करून दिलं आहे आणि आम्ही जे तार कंपाऊंड मारलं होतं ते तार कंपाऊंड तोडून यांनी अतिक्रमण केलं आहे. हे यांनी आम्हाला या बाळू सावंत जागा मालक आहे त्यांनी या जागेचं तार कंपाऊंड परत जसं होतं तसं करून द्यायचं आणि आम्हाला ही जागा पूर्ण 8 दिवसात रिकामी करून द्यायची. जर काय रिकामी केली नाही मग आता आम्ही यांच्या घरापर्यंत आम्हाला जायला लावू नका तुम्ही, एवढं ध्यानात ठेवा. आम्ही पण बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद आहे. काय ह्या भाडखाव लोकांनी जसे भाडं खातात मुला टाळूवरचे लोणी खाणारी माणसे तसं आमची माणसं आजही रक्ताचं पाणी करतात आणि आम्ही कष्टाची भाकर खातो, आरामची भाकर खायची. बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं आहे, ज्यांना सांगितलं असेल ते खातात. आम्ही 8 दिवसा इशारा देतो शासनाला आणि या जागेचा भाडं खाणारा जो भाडखाव बाळू सावंत आहे त्या भाडखाव बाळू सावंतनी 8 दिवसात सगळी जागा रिकामी करावी. आणि PMRDने जी चांदोलीपर्यंत त्या PMRDची हद्द आहे त्या PMRDच्या अधिकाऱ्यांनी आता पत्र देणार आहे, हे सगळी जागा PMRDच्या अधिकाऱ्यांनी रिकामी करून द्यावी. जसं पलीकडच्या आमच्या डोळस लोकांचं अतिक्रमण त्यांनी काढलं ना तसं या सावंत लोकांचं अतिक्रमण पण त्यांनी आता काढावं. जर काढलं नाही तो डोळस शांत बसला तर हा भीमशक्तीचा विजय डोळस महाराष्ट्रभर पेटवल्याशिवाय राहणार नाही. एवढं सगळं प्रशासनाने आणि PMRDच्या लोकांनी याची नोंद घ्यावी आणि 8 दिवसांमध्ये आता आमची जागा रिकामी करावी दफनभूमीची आणि आमचं जसं कंपाऊंड होतं या बाळू सावंत भाडखावने आम्हाला करून द्यावं. एवढं मी बोलतो. आपल्या सर्व पत्रकारांनी आमच्या विनंतीचा स्वीकार केला आणि आमचं जे काय म्हणणं होतं माझ्या संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आज इथं तळप त्या सूर्याला साक्ष देऊन उभे राहिलेत. हे जे साक्षीदार आणि हे जे साथीदार हे माझे सैनिक जे आहेत हे गोरगरिबांच्या जनतेला न्याय देण्यापासून संघर्ष चालू आहे. आज मध्ये या इतक्या घटना घडल्या, त्या मुलीच्या त्याला तिला दफनभूमी करायला इथं जागा मिळालेली नाही. इथं अतिक्रमण करताना भाड्याने लोक देऊन इथलं भाडं घेत आहे. आज भीमशक्ती संघटनेने आज जे एवढं सगळं पाडले त्या पाडण्याचं जेवढं मटेरियल आहे आजच्या जर उचललं नाही तर इथं जाग करून सगळं मटेरियल जे लावून काढलं जाईल याशी आम्ही ग्वाही देतो आणि मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम.